त्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक आणि याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 16वं वचन याच्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. 15 आणि 16 वचन दोन्ही वाचा. या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की परमेश्वर देवाने मनुष्याला ज्यावेळेस बनवलं, मनुष्याला बनवण्याआधी परमेश्वर देवाने त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीचा पुरवठा आधीच करून ठेवला होता. आणि आमचा देव आमची काळजी वाहणारा देव आहे. मनुष्यासाठी सुंदरसं घर त्याने आधीच तयार केलं होतं. त्याच्या खाण्यापिण्याची सोय देखील आधीच केलेली होती. त्याच्यासाठी सुंदर पशु पक्षी, फुलं, झाडं, वन्य प्राणी देवाने आधीच करून ठेवलेले होते. आणि मग देवाने 6व्या दिवशी बायबल सांगतं की आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य त्याने निर्माण केला. आणि त्यानंतर त्याला पण एकटं तो राहू नये म्हणून त्याच्यासाठी सहचारिणी परमेश्वराने निर्माण केली. बघा, देवाचं जे काम आहे हे अतिशय परफेक्ट काम आहे. देव कुठेही कोणत्याही बाबतीमध्ये कोणती उणीव, कुठेही कमतरता तो ठेवत नाही. तर सर्व गोष्टी अतिशय परिपूर्ण तो करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मनुष्याला बनवण्या अगोदर त्यांनी त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीचा पुरवठा केला, सर्व गोष्टींची निर्मिती केली. आणि मग सरते शेवटी त्यांनी मनुष्याला निर्माण केलं. आणि ज्यावेळेस मानवाला निर्माण केलं त्यानंतर मग त्यांनी हवेला किंवा स्त्रीला त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि निर्मिती तुम्हाला माहिती आहे, बायबलमध्ये सुंदरशी गोष्ट आहे. आपण बायबल वाचायला सुरुवात करतो, पहिल्यांदा तेच पुस्तक आमच्या वाचण्यामध्ये येतं. आणि त्यानंतर आम्हाला बघायला मिळतं की परमेश्वर देवाने त्यांना काही आज्ञा दिली. 16 वचन. तर तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. सर्व प्रकारचे झाडं परमेश्वराने बनवले, फळ असणारे, फळ देणारे. आणि त्यांचं सर्व झाडांचं फळ यथेच्छ खाण्याची. यथेच्छ म्हणजे भरपूर खा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा, तुम्हाला जितकं हवं तेवढं घ्या, है ना. परमेश्वर म्हटलं खा तुम्ही, तुम्हाला जे काही पाहिजे. आणि मग 17 वचनामध्ये तो सांगतो, पण बऱ्या वाईट असं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. त्या ठिकाणी देवाने 2 विशेष झाडं निर्माण केलेली होती. एक झाड होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, आणि दुसरं एक झाड होतं, कसलं होतं? जीवनाचं झाड. आमेन. आता त्यांच्या नावावरून त्यांचे फळं होते, त्या फळावरून त्यांचं गुण समजत असे की ह्याच्यामध्ये ह्या फळ खाल्ल्यानंतर काय होणार आहे. बाकीचे फळ झाडं होते हे पोट भरण्यासाठी, शक्ती प्राप्त करण्यासाठी, बल प्राप्त करण्यासाठी. कारण परमेश्वर देवाने एदेन बागेची मशागत करण्यासाठी आदाम आणि हवेला ठेवलं होतं, नियुक्त केलं, त्यांना काम दिलं होतं. बरोबर आहे. आणि काम हे गरजेचं आहे ना. काम जर नसेल, नुसतं खाऊन पिऊन मनुष्य जर बसला तर मग त्याचा भूगोल वाढत जातो, है ना. आणि मग अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आणि म्हणून मनुष्य तंदुरुस्त राहावा, चांगला राहावा. आणि म्हणून देवाने त्याला एक्झरसाइज, काम सुद्धा नेमून दिलं की या बगीच्याची तुला काय करायची आहे? मशागत करायची आहे, त्याची राखण करायची आहे. आणि त्यानुसार जे काही फळ झाडं होते त्याचे फळं तो खात, यथेच्छ खात, भरपूर असे खाऊ शकत होता. आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळ. तुम्हाला माहिती आहे, देवाने जे काही फळं निर्माण केले त्याच्यामध्ये पण प्रत्येक फळामध्ये वेगळी प्रकारची टेस्ट आहे. आंब्याचे किती प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे? किती व्हरायटीज आहे? नुसतं आंबा घ्या, प्रत्येक आंबा गोड आहे, पण त्याची प्रत्येकाचा स्वाद निरनिराळा आहे. प्रत्येकाचा. हापूस घ्या, अजून दुसरे कोणते असतील ते घ्या, पायरी घ्या, लंगडा घ्या, अजून काय जे आहे, प्रत्येक आंब्याचा स्वाद हा वेगळा आहे, गोड आहे, वेगळा आहे. प्रत्येक फळ जे आहेत गोड आहेत, पण प्रत्येकाचा स्वाद गोड जरी असेल तरी वेगवेगळा आहे. काय देवाची निर्मिती आहे बघा.
आणि प्रत्येक फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आम्हाला मिळतात. सी व्हिटॅमिन आहे, आणखीन वेगवेगळे आहेत है ना, ऑरेंजमध्ये सी आहे वगैरे, अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये आहे, जीवनसत्व आहे. आणि सर्व परमेश्वर देवाला ठाऊक आहे. मनुष्याला ज्यावेळेस त्याने निर्माण केलं त्याला कसल्या गोष्टीची गरज आहे देवाला ते ठाऊक होतं. आणि म्हणून मनुष्याच्या शरीराला जे पोषक आहे, जे चांगलं आहे, देवाने ऑलरेडी ते बनवलं होतं. ज्या दिवशी श्राप आला, बायबल सांगतं मनुष्याने आज्ञा मोडली, सर्व काही श्रापित झालं. पृथ्वी श्रापित झाली, सर्व जे काही बनवलेलं होतं ते सर्वावर श्राप आला. बघा, एकट्या माणसाने पाप केलं पण श्राप सर्वांवर आला. आणि म्हणून कधी कधी ना इयोब म्हटला मी पाप केलं तर त्याचं काय जातं, बरोबर आहे. परंतु पाप किती भयानक आहे. पाप कसं इतकं भारी आहे. एक छोटस पाप सर्व धरतीला, सर्व पृथ्वीला नाश करू शकतं. आणि सर्व गोष्टीवर श्राप आला ज्यावेळेस मनुष्याने पाप केलं त्यावेळेस. आणि म्हणून आज काही कसदार नाही. जमिनीतला आपण खा, गावठी आणा किंवा काही आणा, फारसं कसदार नाही. पूर्वीचे लोक म्हणतात आमच्या काळामध्ये चांगलं कसदार अन्न होतं, खाणं पिणं चांगलं होतं. आता इतकं काय काय आलेलं आहे पण त्या अन्नाला कस नाही, हायब्रिड आलेला आहे. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारणी त्याच्यावर करावं लागते. आणि जे सत्व मिळायला पाहिजे ते आज पाहिजे तसं मिळत नाही. भूमी आपलं फळ व्यवस्थित देत नाही. आणि याचं सगळ्याचं जे मेन कारण आहे श्राप आहे. कारण परमेश्वर देवाने मनुष्याला सांगितलं होतं की हे सर्व तू खा, यथेच्छ खा. पण त्याच्यानंतर त्याने एक आज्ञा दिली, कारण त्या ठिकाणी 2 प्रकारचे झाडं होते. एक होतं बऱ्या वाईट असं ज्ञान करून देणारं झाड, त्या नावानुसारच त्याचं परिणाम होता. जसं बाकी फळ खाल्ल्याने जीवनसत्व मिळत असत, शक्ती मिळत असे, तसं ह्या झाडाचं फळ खाल्ल्याने बऱ्या वाईट असं ज्ञान प्राप्त होत असे. तोपर्यंत मनुष्याला फक्त बरं काय ते माहीत होतं, वाईट काय ते माहीत नव्हतं. बरोबर आहे. देवाने जे सांगितलं तो करायचा, वाईट असं ज्ञान त्याला नव्हतं, त्याची ओळख त्याला नव्हती बऱ्या वाईट असं ज्ञान करण्याची. बरोबर आहे. हे कधी प्राप्त होतं? तुम्ही लहान लेकराला बघा, तुम्ही काही सांगा, आईवडील या नात्याने लेकरं लगेच तुमचं ऐकतात. बरोबर आहे. त्यांना कळत नाही एखादी वस्तू गरम आहे की थंड आहे. तुम्ही जर त्यांना हात लावायला लावला तर पटकन हात लावतात. त्यांना ते ज्ञान नाही, समज नाही की कोणत्या गोष्टीला स्पर्श केला पाहिजे, कोणती गोष्ट घेतली पाहिजे, कोणती गोष्ट कशा प्रकारे वापरली पाहिजे. त्यांना ठाऊक नाही, ते इनोसंट आहे. आणि अशा प्रकारचं मनुष्य त्या काळामध्ये होता. देवाने जे काही त्याला सांगितलं तो करत असे, ते ऐकत असे. आणि अशा प्रकारे बरं काय वाईट काय त्याला फारसं त्याच्यातला भेद समजत नव्हता. पण ज्यावेळेस माणूस मोठा होतो, समज येते आणि मग त्याला सगळं कळायला लागतं, मग तो आईबापाला म्हणतो तुम्हाला काय कळतं, गप्प बसा. बरोबर आहे ना. लक्षात घ्या, याच प्रकारे मनुष्य अशा प्रकारचा होता की जे काही देवाने त्याला नियम लावून दिलेला होता त्या नियमामध्ये तो चालत असे, त्या नियमानुसार तो चालत असे, त्याच्या आज्ञेचं पालन करत असे. अनेक वर्ष आदम आणि हवा अनेक वर्ष जगले, तुम्हाला माहित आहे. अनेक वर्ष ते होते. आणि या सर्व वर्षांमध्ये त्यांनी देवाचं आज्ञेचं पालन केलं, जोपर्यंत सैतान त्या ठिकाणी येऊन त्यांना भुलवलं नाही तोपर्यंत. जे काही देवाने सांगितलं होतं ते सगळं मानत होतं. ज्या दिवशी निर्मिती केली त्याच दिवशी देवाने ते झाडं बनवले होते. आदम हवाला बनवल्यानंतर ते झाडं बनवले नव्हते, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं जीवनाचं झाड बघा. परंतु आणि ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली त्याच वेळेस त्याने ते सर्व काही बनवलेलं होतं. पण त्या सर्व काळामध्ये यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. पण ज्या दिवशी सैतान त्या ठिकाणी आला, सर्प त्या ठिकाणी आला, सर्प धूर्त होता बायबल सांगतं,
त्या काळामध्ये प्राणी देखील बोलत असत, आणि जर बोलले नसते आणि सर्प अचानक बोलायला लागला असता तर मला असं वाटतं हवाबाई तिथंच मूर्छित पडली असती, हे कसं काय बोलायला लागलं. तर लक्षात ठेवा, त्या काळामध्ये प्राण्यांना वाचा होती. मनुष्य प्राण्यांची वाचा समजू शकत असे, प्राणी माणसाची आज्ञा किंवा जे काही गोष्टी आहेत ते समजू शकत होत्या, कारण देवाने मनुष्याला आज्ञा दिली होती की त्यांना तू काय कर, सत्तेत आण, त्यांना अधिकार तू त्यांच्यावर चाल, त्याच्या अधिपत्याखाली त्यांना दिलेलं होतं. हॅलो, समजलं ना. आणि म्हणून लक्षात ठेवा, त्या काळामध्ये भाषा एकमेकाला समजत होत्या, प्राण्यांच्या, पशूंच्या, जे काही आहे माणसाला समजत होत्या, माणसांची त्यांना समजत होती. परंतु त्या काळामध्ये तसं होतं, कारण जर तसं नसतं तर हवाबाई पहिल्यांदा सापाचं बोलणं ऐकून तिथंच बेशुद्ध पडली असती. हे काय पाहिजे है ना. सुंदर होता साप दिसायला, पण चालत होता, पाय होते, सगळं काय होतं व्यवस्थित. परंतु लक्षात ठेवा, ह्या सर्व गोष्टी असताना एक गोष्ट तिथं प्रॉब्लेम आला की ह्या लोकांना परमेश्वर देवानी त्या गार्डनची, त्या एदेन बागेची राखण करण्यासाठी ठेवलं होतं, मशागत करण्यासाठी ठेवलं होतं. त्यांना त्या ठिकाणी असलेले सर्व प्राणी, सर्व गोष्टी माहीत होत्या. तुम्हाला माहिती आहे, अधिकारी असल्यावर अधिकाऱ्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याकडं कोण काम करतं, कोण नाही करत, कोण आहे, कोण नाही, बाहेरचं कोण आहे. आणि सर्प त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं म्हटलं तर आदम आणि हव्वाने लगेच दखल घ्यायला पाहिजे होती की हा नवीन व्यक्ती इथं कोण आला, कशाला आला, काय आला. परंतु त्यांनी त्यांच्या कामामध्ये काय केलं, कंटाळा केला ना, व्यवस्थित त्यांनी हे केलं नाही. आणि मग हळूहळू मैत्री झाली. कारण एका वेळेस मला नाही वाटत की एका बोलण्याने लगेच हवेबाईने त्याच्यावर विश्वास ठेवला असेल. नाही, पहिलं हाय हॅलो झालं असेल है ना, ओळख झाली असेल, नाव विचारलं असेल, मी हा, तू कोण. आणि हळूहळू ज्यावेळेस ओळख झाली, आम्ही पटकन कोणी अनोळखी व्यक्तीचं लगेच ऐकत नाही, पण ज्यावेळेस चांगली ओळख होती त्यावेळेस मग आम्ही त्याचं ऐकतो. आता लक्षात ठेवा, देवाविरुद्ध जर किंवा आपल्या बापाविरुद्ध जर मुलाला भडकवायचं असेल, मुलीला भडकवायचं असेल, तर चांगली घट्ट मैत्री असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कोणीही व्यक्ती कोणत्या मुलाला किंवा मुलीला आपल्या आईबापाविषयी विरुद्ध भडकू शकत नाही किंवा त्यांची अवज्ञा करायला भाग पाडू शकत नाही. याचा अर्थ घट्ट मैत्री झाली होती. आणि त्या मैत्रीमुळं नंतर श्राप किंवा शैतान त्या ठिकाणी येऊन हळूहळू त्यांच्या मनामध्ये त्यांनी संशय, त्यांच्या मनामध्ये अविश्वास त्यांनी पेरायला सुरुवात केली. बघा, विश्वास येतो, विश्वास वार्तेने, वार्ता देवाच्या वचनाने येते. जसं आमचा विश्वास देवाचं वचन ऐकून प्रभूमध्ये वाढतो, देवाची वाणी ऐकून आम्ही देवामध्ये आध्यात्मिक रीतीने वाढतो, तसंच जर आमचा कान आम्ही सैतानाला दिला तर सैतानाच्या वाणीवर विश्वास ठेवल्यामुळे देवाच्या वचनाविरुद्ध विश्वास सुद्धा आमच्यामध्ये वाढतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून आमचे कान आम्ही कोणाला द्यायचे, कोणत्या वाणीकडे आमचे कान आम्ही लावले पाहिजे हे आम्ही समजणं गरजेचं आहे. कारण जसा विश्वास आध्यात्मिक रीतीने प्रभूमध्ये वाढण्यासाठी वचनाच्या द्वारे येतो, देवाच्या वाणीच्या, देवाचं वचन म्हणजे काय, देवाची वाणी, देवाचा शब्द. त्याच प्रकारे अविश्वास देवाच्या वचनाविषयी किंवा देवाविषयी ज्यावेळेस आम्ही देवाच्या सैतानाच्या वाणीकडे कान देतो, ज्यावेळेस आम्ही सैतानाचं ऐकतो, त्यावेळेस देवाच्या वचनाविरुद्ध देवाविषयी अविश्वास मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून आमचे कान आम्ही कोणाकडे लावले पाहिजे, कोणाची वाणी आम्ही ऐकलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. हे आम्ही लक्षात ठेवावं. तुम्ही कोणाची गोष्ट ऐकाल, कोणाचं आज्ञा तुम्ही पालन कराल, ज्याचं तुम्ही ऐकाल त्याचं. जितकं अधिक मनुष्य सैतानाच्या वाणीकडे कान देतो, अविश्वास देवाविषयी, त्याच्या वचनाविषयी त्याच्या मनामध्ये वाढीस लागतो.
पण जितकं अधिक आम्ही देवाच्या वचनाचं मनन करू, त्याच्यावर मेडिटेशन करू, समय व्यतीत करू, तितका अधिक प्रभूच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये आम्ही वाढू लागतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, हवेने सैतानाचं ऐकलं, कारण ती सैतानाच्या सहवासात आदामचा विषय तिथे दिलेला नाही, परंतु जे कमजोर आहे, तुम्हाला माहिती आहे की चोर जो असतो, चोर पहिलं काय करतो, एखाद्या घरामध्ये जर त्याला चोरी करायची असेल तर मजबूत दार तो लगेच बघत नाही आणि फोडत नाही. जिथं कमजोर जागा आहे, खिडकी असेल, खिळखिळीत असेल किंवा इतर कोणती गोष्ट असेल की जिथून घरामध्ये प्रवेश करायला सोपं आहे, कमकुवत ती ठिकाण आहे, ती जागा आहे, तिथून तो प्रवेश करायचा प्रयत्न करेल. खिडकी जर खिळखिळीत आहे, दार खिळखिळीत आहे किंवा इतर कोणतीही गोष्ट, तर तिथून तो प्रवेश करायचा प्रयत्न करेल. सैतान हेच काम करतो की जिथे कुठे त्याला वाव मिळेल, संधी मिळेल, किंवा जे पात्र, जे व्यक्ती कमजोर आहे, अशक्त आहे, तो पहिलं त्याचा ताबा घेईल आणि त्याच्याद्वारे नंतर कुटुंबाला किंवा इतर व्यक्तीला तो त्रास द्यायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून हवा जी होती, सैतानाने हेरलं की आदामाला पतन करण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये अविश्वास पेरण्यासाठी सोप्यात सोपं काम कुठून आहे, हवाबाईकडून आहे. आणि म्हणून त्यांनी बरोबर हवेसंगती मैत्री केली. आणि मग मैत्री केल्यानंतर त्यांनी तिला विचारलं, मला असं वाटतं जर कधी आम्ही तो भाग जर वाचला, 3रा अध्यायामध्ये 1 वचन बघा, त्याची बोलण्याची टोन बघा कशी आहे. त्याला खरं माहीत होतं सगळं, पण त्यांनी खडा टाकून पाहिलं. वचन काय होतं, तुम्ही ह्या बगीच्यामधल्या किंवा गार्डनमधल्या काय वाचलो होतं आपण, हां, पण परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, खाऊ शकता तुम्ही, भरपूर खा, पाहिजे तितकं खा. पण सैतान येऊन हवेला काय विचारतो की स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे का? असं खरंच आहे का? तो स्त्रीच्या मनामध्ये संशय निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की स्त्री त्या ठिकाणी काय म्हणते बघा, स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हास मोकळी काय? आज मी 3 गोष्टी महत्त्वाच्या, जे हवेविषयी, हवा ज्या ठिकाणी पतन पावली त्याविषयीचे 3 गोष्टी आज महत्त्वाच्या मी सांगणार आहे. आणि या 3 ज्या गोष्टी आहेत, हे फळ खाल्ल्यानंतरच्या नाही, फळ खाण्याच्या आधीच्या आहे. आम्हाला माहिती आहे फळ खाल्लं, तिने स्वतः खाल्लं, आदामाला दिलं, पण त्याच्या आधी 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या घडल्या, ज्यामुळे ती आध्यात्मिक म्हणजे तिचं जे पतन झालं त्याला त्या कारणीभूत झाल्या, अशा त्या 3 गोष्टी, जे ते 3 त्याला आपण डायरेक्ट पाप म्हणू शकत नाही, कारण पाप कधी झालं, त्या झाडाला स्पर्श केल्यानंतर पाप झालं नाही, फळ तोडल्यानंतर झालं नाही. ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुम्ही निश्चित मराल, हे जे काही वचन होतं देवाचं, त्यामुळे पाप झाला. हॅलो. आणि त्यातली पहिली गोष्ट ही होती की ह्या स्त्रीने शी टूक फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनातून तिने काही गोष्टी घेतल्या. सैतानाला उत्तर देण्यासाठी देवाच्याच वचनातून काही गोष्टी तिने घेतल्या. आता सैतानाला संगती जर लढायचं असेल तर निश्चित देवाचं वचन वापरणं गरजेचं आहे. त्या वचनानुसार आम्हाला बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ज्यावेळेस सैतान येशूची परीक्षा बघायला आला, त्याने देवाच्या वचनाचाच आधार घेऊन सैतानाला त्याने हरवलं 3 वेळेस. बरोबर आहे. आम्ही सैतानासंगती स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या सामर्थ्याने, आमच्या अनुभवाने, आमच्या ताकदीने आम्ही लढू शकत नाही. सैतानासंगती जर लढायचं असेल तर देवाचं वचन सांगतं की आत्म्याची तलवार ही तुम्ही धारण करा.
करासपत्र 6 अध्यायात सांगितलेलं आहे. तलवार हे असं एकच ऑफेन्सिव्ह हल्ला करण्याचं शस्त्र देवाने मनुष्याला दिलेलं आहे. बाकी सर्व जे आध्यात्मिक शस्त्र सामुग्री आहे Ephesians 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते सर्व बचावात्मक आहे. शिरस्त्राण आहे, उरस्त्राण आहे, ढाल आहे, कमरबंद आहे, आणि हे सर्व काय आहे? संरक्षणासाठीचे शस्त्र आहे. परंतु एकच असं शस्त्र आम्हाला दिसतं की जे परमेश्वर देवानी सैतानाविरुद्ध लढण्यासाठी विश्वासणाऱ्यांना दिलेलं आहे, की ज्याद्वारे ते सैतानावर हल्ला करू शकते, आणि ते आहे ऑफेन्सिव्ह हल्ला करण्याचं शस्त्र, आणि ते आहे तलवार, देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या वचनाच्या द्वारेच आम्ही सैतानाला हरू शकतो. येशूने तेच केलं. सैतानाने येशूची परीक्षा पाहिली. येशूने वचन कोट केलं. जे काय लिहिलं होतं, असं लिहिलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. या ठिकाणी हवेनी पण वचनाचा आधार घेतला, पण सांगताना मात्र काय सांगितलं? त्या वचनाला बोथट करून टाकलं पूर्णपणे. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी देवाच्या वचनाचा आधार घेतात. प्रियांनो, पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला ही समजली पाहिजे की देवाचं वचन कुठेही आम्ही कसंही वापरू नये. देवाचं नाव पण कुठेही व्यर्थ घेऊ नये. बायबल सांगतं कुठेही नाही वापरायला सांगितलेलं आहे. ते नाव अनमोल आहे, सामर्थ्यवान आहे. नियम दिले, वचन सांगितलेलं आहे नियमशास्त्रामध्ये. तो आपला देव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको. त्या नावाला पण महत्व आहे, सामर्थ्य आहे. कुठं पण वापरायचं का? ते कुठेही व्यर्थ घ्यायचं का? नाही. थोडं काळजीपूर्वक वापरा ते. आणि ह्या स्त्रीने, हवेनी देवाचं वचनाचा आधार घेतला. ठीक आहे, आधार घेणं काही वाईट नव्हतं, योग्य होतं. परंतु ते वचन तिने काय केलं? जे काही कोट केलं, ती जे काय बोलली, ते वचन मात्र तिने पूर्ण व्यवस्थित कोट केलं नाही. त्या वचनामधली जी धार आहे वचनाची, तीच तिने बोथट करून टाकली. काय सांगते बघ? फळे खाण्याची आम्हाला काय आहे? मोकळीकता आहे. बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तुम्ही इथेच खा. तुम्हाला ती पूर्णपणे फ्रीडम आहे, मोकळीक आहे. इथेच तुम्ही ते खा, भरपूर खा. पण या ठिकाणी या स्त्रीने त्या वचनाला काय केलं? आपल्या पद्धतीने घेतली. आणि त्याच्यातला जो मेन पार्ट आहे फ्रीली, यथेच्छ किंवा फ्रीली खा, मुक्तपणाने खा, मोकळेपणाने खा, तर त्याला तिने मिसइंटरप्रेट केलं. आता ह्याच्यामुळे झालं काय की देवाचा जो जनरॉसिटी ना, काय म्हणता येईल त्याला, उदारतेचं जे कॅरेक्टर आहे, एक प्रकारे त्यालाच तिने काय केलं? लिमिट केलं. समजतं मी काय सांगतो? जर कधी तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं आणि तुमच्या समोर जेवण वाढलंय, भात, भाजी, चपाती, काय जे असेल एवढं आहे, आणि तुम्ही म्हणता पोटभर खा बरं का. आपल्याला कधी कधी ते बघूनच वाटतं आता हे खाऊ का नको खाऊ. हॅलो, समजलं मी काय सांगत आहे? बोलवलं तर आहे, खाण्यासाठी ठेवलेलं तर आहे, आणि पोटभर खा म्हटल्यावर जर आपण ते पाहिलं, मग आपण विचार करतो हे असं खाऊ कसं मी आता. समजतं मी काय सांगतो? देव तशा प्रकारचा नव्हता. त्याने त्यांच्या पुढं उत्तम ते सगळं दिलं होतं. तुम्ही पाहता, योसेफाने ज्यावेळेस आपल्या भावांना ओळख दिली मिसर देशामध्ये असताना, त्यावेळेस बायबल सांगतो, मी ते वचन कधी कधी वाचतो ना, मला ते एक प्रश्न पडतो की योसेफाला माहीत नव्हतं की आपल्या भावाचा आहार किती आहे, तो किती खातो, काय खातो. वचन सांगतो बन्यामीना पुढे 5 पट जास्त अन्न वाढलं. तुम्ही वाचा ते वचन. इतर भावांपेक्षा, कारण तो त्याचा खूप आवडता होता. त्याचा म्हणजे त्याची आई आणि ह्याची आई दोघे एकच होते.
आणि मग सगळ्यात लहान असल्यामुळे योसेफाचा आपल्या भावामध्ये जास्त जीव होता. आणि ज्यावेळेस त्यांनी आपली ओळख त्या ठिकाणी करून दिली की मी तुमचा भाऊ योसेफ आहे, ज्याला तुम्ही मिस्र देशामध्ये विकलं, पण देवानी मला काय केलं, मिस्र देशाचा आता अधिपती बनवलेला आहे. आणि ही ओळख ज्यावेळेस योसेफाने आपल्या भावांना दिली आणि ज्यावेळेस ते जेवायला बसले, बायबल सांगतं बन्यामीनाला त्यांनी 5 पट वाढलं. मी ज्यावेळेस ते वचन वाचत असताना मी बऱ्याच वेळेस त्या वचनामध्ये अडकलो. म्हटलं हे काय व्यर्थ जेवण नासवण्याचं प्रकार आहे का? पण त्यावेळेस मला कळालं की ते जे काय त्याचा जो अंतःकरण आहे, प्रेम आहे, त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. त्याची उदारता आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसते. त्याला 5 पट त्यांनी अधिक दिला. खा, पोटभर खा, आग्रह केला. आणि त्यावरून त्याचा जो उदार स्वभाव आहे आम्हाला बघायला मिळतो. हवेने एक प्रकारे सैतानाला जे सांगितलं, देवाचा जो स्वभाव आहे, कॅरेक्टर आहे, जो उदार आहे, जनरस आहे, तो देताना कोणताही हात आखडत नाही. तो म्हणतो मी आकाश आणि कपाटे उघडून ठेवण्यास जागा पुरणार नाहीत का, आशीर्वाद तुमच्यासाठी वर्षवतो की नाही, याविषयी माझी प्रचिती पहा. जो उदारताचं त्याचं हृदय आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. आणि तो स्वभावच एक प्रकारे, त्या स्वभावालाच तिने काट मारली. देव जे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथल्या झाडाचे फळं मुबलक खा, पाहिजे तितके खा. बघा, हे छोट्या छोट्या गोष्टी आहे. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही, आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येत नाही. परंतु देवाचा जो स्वभाव आहे, आपण मानव आहोत आणि देव देव आहे. तो ज्यावेळेस ह्या जगाला तो चालवतो, बायबल सांगतो तो आपली मूठ उघडतो आणि सर्व प्राणी मात्रेची इच्छा तो पूर्ण करतो. आमच्या ज्या काही इच्छा आहे, आमच्या ज्या गरजा आहे त्याच्या मुठीमध्ये आहे. ज्यावेळेस ते तो उघडतो, तो इतकी मोठी मूठ आहे की सर्व जगाची गरज भागवली जाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठंच कमी पडू देत नाही. इतकं काय देतो. इस्रायल लोकांनी मांस मागितलं, एवढं दिलं, कुरकुर करून मागितलं, म्हणून शेवटी प्रभू म्हणतो मी इतकं तुम्हाला खाऊ घालेल की तुमच्या नाका तोंडातून ते बाहेर येईल. इतकं दिलं. पाणीसाठी कुरकुर केली, एवढं पाणी देवाने दिलं. अजूनही त्या ठिकाणी तो मोठं खडक आहे ज्यावर मोशेने काठी मारली. बायबल सांगतो तो खडक दुभागला आणि त्याच्यातून पाणी इतकं वाहिलं. किती पाणी होतं अहो, एवढं पाणी होतं. 6 लाख तर नुसतं माणसं होते त्यावेळेस. काय हम दो हमारे दो नव्हते पद्धत है ना, आवडती ना आवडती, त्यांचे लेकरं, त्यांचे शेरडं, मेंढरं, गुरं, ढोरं, एवढं सगळं, लाखो लोक होते. एवढ्यांची गरज तहान देवाने भागवली. मुबलक देणारा देव आहे. सर्व गोष्टी, कसल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही आणि इतकं तो विपुल प्रमाणात देतो. स्तोत्र 23 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. इतकं देणारा देव आहे. आणि त्याचा जो दातृत्वाचा जो स्वभाव आहे त्यालाच एक प्रकारे तिने लिमिटेशन करून टाकलं. प्रियांनो, आम्ही जे बोलतो त्याप्रमाणे घडतं. अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलं की परमेश्वर म्हणतो जीवन आणि मरण मी काय केलेलं आहे, कुठे ठेवलेलं आहे, तुमच्या मुखामध्ये ठेवलेलं आहे, जिभेमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही जे बोलतो ते फार महत्वाचं आहे. देवाविषयी सुद्धा ज्या गोष्टी योग्य आहे ते आम्ही बोलावं. त्याच्या वचनामध्ये आम्ही फेरफार करू नये. त्याच्या वचनाला आम्ही कमी लेखू नये. ते वाचत असताना सुद्धा त्याच्यातलं जे सामर्थ्य आहे आम्ही ते ओळखावं. प्रेज द लॉर्ड. कारण ते कोणा माणसाचं वचन नाही आहे, ते देवाचं वचन आहे. आम्ही जस्ट ते बोलत आहोत.
पण बोलत असताना ते वचनाचा जो गांभीर्य आहे, सामर्थ्य आहे, ते ओळखून आम्ही बोललं पाहिजे. कारण ते कोणा माणसाचे शब्द नाही, त्या शब्दाने त्याने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली, रचना केली. आणि त्या शब्दाने तो त्याचा सर्वाचा अंत करणारा एक दिवस बायबल आम्हाला सांगतो. आणि म्हणून वचनाला हलकं लेखू नका, वचनाला कमी लेखू नका. हॅलो, प्रेज द लॉर्ड. आणि विशेष करून ते वचन कुठं वापरायचं कुठं नाही ते पण सांभाळून वापरा. भांडणासाठी वचन नाही, डिबेट करण्यासाठी वचन नाही आहे, आम्हाला किती ज्ञान आहे ते दाखवण्यासाठी वचन नाही आहे. हॅलो, ते मनुष्याच्या उद्धारासाठी आणि तारणासाठी आहे. आणि म्हणून जिथे कुठे डिबेट भांडण असेल, प्लीज मोह जरी झाला वचन वापरायचा बिलकुल वापरू नका, ते चुकीचं आहे. देवाचं वचन योग्य ठिकाणीच आम्ही वापरलं पाहिजे. येशूकडे एवढं सामर्थ्य होतं, तो जे पाहिजे ते बोलू शकत असता, करू शकत असता, पण त्यांनी केलं नाही. त्याचे शब्द त्यांनी व्यर्थ वापरले नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांनी बोलताना इतकं पर्टिक्युलरपणा मध्ये ते वापरले. असं म्हणतात, कोणीतरी म्हटलं की ज्यावेळेस लाजरस मेला होता, येशू कब्रस्तानामध्ये गेला, कबरेकडे गेला आणि म्हटलं, लाजरा बाहेर आहे. कोणी असं म्हटलं की जर त्यांनी नुसतं म्हटलं असतं बाहेर आहे, तर सगळ्या कबरा उघडल्या असतात, सगळे बाहेर आले असते, जेवढे आतमध्ये आहेत, है ना, वेगवेगळ्या ठिकाणी. प्रभूने जे काही शब्द बोलले, प्रियानो, त्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, सामर्थ्य आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाचं वापर आम्ही योग्य प्रकारे करावा. ती तलवार आहे, कशी फिरू नये, कुठेही फिरू नये, कुठेही वापरू नये, हे तो प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून देवाच्या वचनाचं आम्ही गांभीर्याने ते वापरावं. आणि त्याच्यातला जो देवाचा जो स्वभाव आहे, त्याचं कॅरेक्टर आहे, है ना, ते कमी लेखण्याचा आपण चुकीने देखील प्रयत्न करू नये. दुसरी गोष्ट, शी ॲडेड द वर्ड ऑफ गॉड. दुसरं चुकीचं काम तिने केलं, त्या वचनामध्ये भर तिने घातली. तुम्हाला माहिती आहे, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, जो कोणी या वचनामध्ये भर घालल किंवा त्याच्यातून आणखीन काही काढून घेईल, त्याच्यावर सर्व प्रकारचे जे शाप त्या ठिकाणी दिलेले आहेत ते येतील, वचन सांग. आणि हे फार डेंजरस आहे. वचनामध्ये जर आपल्याला माहीत नसेल तर ते वचन न बोललेलं बरं, परंतु अर्धवट किंवा काहीतरी आम्ही ते चुकीचं बोलू नये. हॅलो, बरोबर आहे. लक्षात ठेवा, त्याच्यात भर घालू नये, तो अधिकार आम्हाला नाही. जर तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीने मला जर काही सांगितलेलं आहे आणि मी जर तिसऱ्या व्यक्तीला जर ते आणखीन काहीतरी भर घालून जर सांगितलं, तर तुम्हाला किती वाईट वाटेल की हे पाळक लबाड आहेत, खोटारडे आहेत, मी असं बोललेच नव्हते किंवा बोललोच नव्हतो, ह्याने एक्स्ट्रा काहीतरी सांगितलं. जर माणसाला एवढं राग येईल, तर तो जिवंत देव ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनामध्ये फेरफार करतो, त्याला किती वाईट वाटेल, किती राग येईल. आणि म्हणून कधी चुकीने सुद्धा देवाच्या वचनामध्ये आम्ही फेरफार करू नये. बघा, 17व्या वचनामध्ये पुन्हा एक वार मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. 2ऱ्या अध्यायातल्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ खाऊ नका, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आता हवेने ज्यावेळेस परीक्षक तिच्याकडं आला, सैतान तिच्याकडं आला, त्यावेळेस तिने त्याला काय सांगितलं बघा. 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, 3ऱ्या अध्यायातल्या, त्यावेळेस ती त्याला सांगते की पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. आता देवाने असं काय सांगितलं नव्हतं का स्पर्शही करू नका, तिने स्वतःचे शब्द त्याच्यामध्ये टाकले. बरोबर आहे ना, स्वतःचे शब्द भर घातली त्याच्यामध्ये. आणि सैतानाला हे सगळं चांगलं ठाऊक होतं आणि तो म्हटला की आता पक्षी जाळ्यात अडकत आहे. बरोबर, कारण ती देवाच्या वचनाचं महत्त्व आधी कमी केलं, दुसऱ्या वेळेस तिने देवाच्या वचनामध्ये भर घातली. आता हा पक्षी माझ्या जाळ्यात चांगला येत आहे.
आणि मग त्याचं जे काही हिंमत आहे ती वाढत गेली. पतन एका मिनिटात होत नाहीत कोणा माणसाचं, कोणा व्यक्तीचं. एका क्षणात कोणी लगेच पाप करत नाही. हॅलो, बरोबर आहे ना? पतनाचे सुद्धा पायऱ्या आहेत. आणि म्हणून सुरुवात जिथं होईल तिथंच पटकन सांभाळण्यासाठी मनुष्याला संधी आहे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर काय घडलं बघा. ती सांगते, वचन सांगतं, तिने काय केलं, वचनामध्ये भर घातली. स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनाने, स्वतःचे शब्द तिने त्या देवाच्या वचनामध्ये मिक्स केले. आणि हे पण भयानक डेंजरस गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, शी अल्टर्ड द वर्ड ऑफ गॉड. त्या वचनामध्ये तिने फेरफार केला. काय फेरफार होता? 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. खास मरशील. बहुतेक मरशील नाही, कदाचित मरशील नाही. मी ज्यावेळेस त्या गोष्टीचं ट्रान्सलेशन करत होतो इंग्लिशमधून, की ती काय बोलली ॲक्च्युली, ती म्हटली इंग्लिशमध्ये सांगितलं लिस्ट ई डाय, असं सांगितलं. लिस्ट ई डाय म्हणजे नाही तर तुम्ही मराल, असं तिचं त्या सैतानाला उत्तर देताना तिचं वक्तव्य होतं. पण देव काय बोलला होता? तुम्ही ज्या दिवशी ते फळ खाल, काय व्हाल, त्या दिवशी तू खास मरशील, निश्चित मरशील. आणि ही काय सांगते, नाहीतर तुम्ही मराल. बघा, वचनाला अल्टर्ड केलं. काय म्हणतात त्याला, फेरफार त्याच्या वचनामध्ये केला. देवाच्या वचनामध्ये फेरफार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मग तो किती मोठा व्यक्ती असो, किती मोठा देवाचा सेवक जरी असेल तरी त्याला तो अधिकार नाही, कारण हे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये फेरफार करण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही. किती मोठा असू द्या, कोणी पण असू द्या, ते कोणाचंच नाव घेत नाही, मी का असेल, तो मला पण अधिकार नाही. हे देवाचं वचन आहे, ते पवित्र आहे. 7 पट अग्नीतून ते गेलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. वचनाविषयी सांगितलेलं की ते काय आहे, परंतु ह्या स्त्रीने त्या वचनामध्ये फेरफार केला. प्रियानो, आणि हीच गोष्ट तिच्या पुढच्या पतनाला कारणीभूत ठरली. मग सैतानाने तिला भुलवलं. पहिला प्रश्न केला, मग भुलवलं, आणि मग पाप त्या 3 गोष्टीवर आधारित होतं. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराचे पुरुषार्थ. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले. बघा, फळ चांगले, देहाची वासना, खायला कसं आहे, फार छान आहे, चांगले आहे. पुढं दिसायला मनोहर, दिसायला पण छान दिसतंय, मनोहर दिसतंय. आणि शहाणपणा शिष्ट आहे. म्हणजे काय, ह्याच्याने काय होईल, तुम्ही कोणाप्रमाणे बनाल, देवासारखे व्हाल. पाप कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये हवी होतं ह्याच्या स्टेप्स आम्ही पाहिल्या. पहिलं वचनाविषयी अविश्वास, पहिलं वचनाचं महत्त्व आम्ही कमी करतो, त्याच्यावर अविश्वास दाखवतो, त्या वचनामध्ये भर घालतो, फेरफार करतो, आणि मग सैतान बरोबर ओळखतो की ही व्यक्ती आता माझ्या जाळ्यामध्ये अडकायला सोपी आहे, आणि मग त्याला तो बरोबर गुंडाळून पापामध्ये पतन त्याचं करतो. पतन होण्या अगोदर हवेच्या बाबतीमध्ये ह्या 3 गोष्टी आम्ही पाहतो. समजलं तुम्हाला?
हॅलो. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाला पवित्र लेखा. मी असं म्हणत नाही की पवित्र लेखा म्हणजे त्याला हातच लावू नका, वाचा ते. आम्हाला ते वाचण्यासाठी दिलेलं आहे. जो कोणी हे वचन ऐकतो, वाचतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो तो धन्य. कुठे दिलेलं आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये. हे वचन ऐकणारा, वाचणारा आणि त्यामध्ये दिलेल्या गोष्टीचं पालन करणारे ते धन्य, बायबल सांगतो. आम्ही त्या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे की ज्यावेळेस सैतान आमच्या जीवनामध्ये काही मोह किंवा काही गोष्टी घेऊन येत आहे, त्याचं प्रतिकार आम्ही कसा करावा. आणि जर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे व्यवस्थित धारदार तलवार नाही वचनाची, तर मग त्याच्या प्रतिकार आम्ही व्यवस्थित करू शकणार नाही. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. त्याची धार आपण स्वतःहून कधी कधी कमी करतो. आमच्या स्वतःच्या विचारांच्या द्वारे त्याला लिमिटेशन करून, त्याला मर्यादित करून, त्याचं महत्त्व कमी करून, त्याच्यामध्ये कधी कधी फेरफार करून आम्ही स्वतः त्या वचनाचं महत्त्व कमी करतो. प्रभू येशू ख्रिस्तानी जुन्या करारातले वचन सैतानाला हरवण्यासाठी नवीन करारामध्ये वापरले. धोंड्या भूक लागली ना, त्या दगडांना सांग भाकरी होण्यासाठी. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या. आता हे बायबलमधलं वचन होतं आधी जुन्या करारातलं. बघा, देवाने ते वापरले. येशू वरून उडी टाक म्हणजे काय होईल? देवदूत येऊन तुला झेलतील. येशूने काय उत्तर दिलं? हा. आणि तिसरी काय होती? म्हणाल नमन कर म्हणजे मी तुला हे सर्व वैभव. त्यांनी दाखवलं एका क्षणात, हे सर्व तुला देईल. कारण तो म्हटलं हे मला सोपवलेलं आहे. आणि मग येशू म्हणतो त्याच्यामध्ये पण सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रियांनो बघा, या वचनामध्ये सामर्थ्य आहे. या वचनाच्या द्वारे देवाने या सर्व विश्वाची निर्मिती केली. त्याच वचनाच्या द्वारे एक दिवस तो पृथ्वीचा न्याय करणार आहे, त्याचा नाश करणार आहे. आणि म्हणून या वचनाला आम्ही साधारण लेखू नये, त्याचं मनन करावं, त्याचं वाचन करावं आणि प्रभूला विनंती करावी की प्रभू त्याप्रमाणे चालण्यासाठी मला तुझी शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रेज द लॉर्ड. कारण फक्त वाचणारा किंवा ऐकणारा हे धन्य नाही आहे, तर त्याप्रमाणे आचरण करणारा पण धन्य आहे. आम्ही हे पूर्ण करावं. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की आपण सगळंच काय पूर्ण करू शकतो, परंतु प्रयत्न आम्ही करावा. देवाला सहाय्य मागावं, प्रभू तुम्हाला सहाय्य कर, या वचनानुसार चालण्यासाठी तुझी कृपा तुम्हाला पुरेल. आणि देव निश्चित त्याची कृपा पुरवेल. प्रियांनो, पाप किंवा पतन होण्या अगोदर त्याला अनेक प्रकारच्या पायऱ्या आहेत. आम्ही ते ओळखूया. ते लक्षणं आहेत, आम्ही ते समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, एखादा आजार होण्या अगोदर काही प्रकारचे लक्षणं दिसायला लागतात. बरोबर आहे ना? डॉक्टर विचारतात असं होतंय का, तसं होतंय का, तसं होतंय का. मग आपण म्हणतो हां. मग डॉक्टर म्हणतो हे असा आजार आहे. कळालं ना? तसंच ते लक्षणं दिसतात आणि आम्ही लगेच समजलं पाहिजे की हे कसले लक्षण आहे. आणि जर पटकन इलाज केला तर तो प्रॉब्लेम वाढत जाणार नाही, तर लगेच तो कंट्रोलमध्ये येईल आणि आध्यात्मिक दृष्टीने विजय आपला होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतं की ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. हवाबाईंनी जर आपल्या नवऱ्याबरोबर जर विचार विनिमय केला असता तर हे प्रॉब्लेम पुढचे झाले नसते सगळे. बरोबर आहे ना? पतन झालं नसतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे, परंतु देवाला माहीत होतं या सर्व गोष्टी होणार आहे. देव सर्व गोष्टीचा जाणता प्रभू आहे, त्याला सगळं माहीत आहे, है ना? त्याच्यासमोर मनुष्याचं जीवन एका उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? त्याला माहिती आहे माणसाच्या जीवनामध्ये पहिलं पेजवर काय लिहिलेलं आहे, दुसरं काय लिहिलेलं आहे, क्लायमॅक्स काय आहे, एंड काय आहे. तसं देवाकडं सर्व स्टोरी आपल्याविषयी त्याला माहीत आहे. हॅलो. प्रेज द लॉर्ड. आमचं जीवन देवासमोर एका उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. त्याला प्रत्येक दिवशी आमच्या जीवनातला जो सर्व वर्तनक्रम आहे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.
माझ्या एकंदर सर्व वर्तनक्रमाची तुला माहिती आहे. स्तोत्र करता सांग. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाला आमच्याविषयी सगळं माहीत आहे, परंतु तरी त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करावं, त्याचं ऐकावं, त्याच्या वचनानुसार आम्ही चालावं. बायबल नेहमी जर आणि तरवर अवलंबून आहे. जर आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर. आमेन. ऑप्शन आहे आपल्याला, जर आणि तर आहे. यहूदा इस्कारियोत होता, प्रभूला माहिती आहे तो धरून देणार आहे, पण तरी त्याला चान्स होता, संधी होती. प्रभूने अनेकदा संधी दिली त्याला, पण त्या संधीला त्यांनी साधलं नाही. आपला उद्धार त्यांनी साध्य करून घेतला. येशूला माहित होतं पहिल्यापासून की त्याला धरून देणारा कोण आहे, बायबलमध्ये सांगितलं. येशूला ठाऊक होतं, पण त्याला संधी होती, वेळ होती. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षेचे लक्षणे ओळखले नाहीत. मोह, त्याला पैशाचा मोह होता पहिल्यापासून. सैतानाने बरोबर हेरलं की हा व्यक्ती कुठं पतन पाहू शकतो. त्यांनी पाहिलं याच्या जीवनातली कमजोरी पैसा आहे, लोभी आहे, आणि म्हणून त्याला बरोबर त्या मार्गामध्ये सैतानाने हेरलं आणि पतन त्याचं केलं. आमच्या जीवनातल्या उणीवा ओळखा, आम्ही कुठं कमी आहोत ते क्षेत्र ओळखा, त्या बाजू मजबूत करा, भक्कम करा. नेहेम्याने तड बांधायला घेतला आणि तो सर्व तड पहिलं बांधण्या अगोदर तो फिरून आला. लोकांना बोलवलं, ज्या ज्या ठिकाणी जे वेशीच्या तिथं राहत असत त्यांना बोलवलं. आणि बायबल सांगतं की ते सर्व एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या समोरची भिंत बांधायला सुरुवात केली. कारण अशी ती भिंती होत्या की सर्व वेशी पाडून टाकल्या होत्या, जळून गेल्या होत्या. कोणताही शत्रू सहज आतमध्ये प्रवेश करून सर्व इस्रायलांची अप्रतिष्ठा करू शकत असे, त्यांना मारू शकत असे. आणि म्हणून नेहेम्याने सगळ्यांना बोलवलं, विशेष करून जे तटाच्या अवती जवळ राहत होते, समोर राहत होते, त्यांना बोलवलं. त्यांना कळालं की आमच्या समोरची भिंत आम्हाला बांधणं गरजेचं आहे, आणि जर आम्ही ती बांधली नाही त्याचं नुकसान आम्हालाच होणार आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या समोरची दिवार, भिंत भक्कमपणे बांधायला सुरुवात केली. प्रियांनो, जर आपण स्वतःची समोरची भिंत व्यवस्थित जर उभारली तर आम्हाला कोणत्या प्रकारचं धोक्याला भिण्याची गरज राहणार नाही. समस्या अशी होती की आमच्या समोरची भिंत बांधण्या अगोदर आम्ही दुसऱ्याच्या कामात लक्ष घालतो. हा असं करतो, तो तसा करतो, तो हे असं आहे, तो तसा आहे, आणि आमची भिंत तशीच पडकी राहते. आणि मग जिथं कमजोर बाजू आहे तिथून शत्रू लगेच हल्ला करतो. हॅलो, आम्ही आमच्या समोरची भिंत मजबूत करायला शिकूया. आमच्या जीवनामध्ये काय उणीवा आहे पहिलं ते आपण बघूया. देवाला विचारूया की प्रभू, मी कुठं उणा आहे, माझ्यातल्या उणीवा तू दाखव, माझ्यातल्या कमजोरी तू दाखव, यासाठी की मी माझ्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी मी उणा आहे तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे त्या उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रभू, मी मजबूत होईल यासाठी की तुझं गौरव त्याद्वारे व्हावं.